पुढा दे की. ही निवड दाखवायचं ही पीठ घेऊन स्वस्तिक लावायचं उदबत्ती त्याच्यात टाकायची. नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज होळीचा दिवस आहे. होळी हे आपल्या खेडेगावमध्ये, शहरामध्ये, महाराष्ट्रामध्ये, भारतीय उपखंडामध्ये सगळीकडे आजच्या दिवशी साजरी केली जाते. कारण वसंत ऋतू आणि हिवाळ्याचा शेवट जो आहे, आता खेडेगावामध्ये जर तसं बघायला गेलं तर होळी ही इथून थंडी संपते, थंडी पळून जाते असं म्हणून होळी साजरी केली जाते. शिवाय होळी हा जो सण आहे तो विजयाचं प्रतीक आहे. म्हणजे वाईटावर विजयाचा विजय, वाईटावर चांगल्याचा विजय हा होळीच्या दिवशी झाला. शिवाय हिरण्यकशिपूचा वध या दिवशी विष्णूने नरसिंहाचा अवतार घेऊन केला. ह्या अशा अनेक गोष्टी, प्रेमाचं पर्व इथून चालू झालं म्हणतात. राधाकृष्ण जे होळी खेळ म्हणजे रंगपंचमी खेळली, हे 4-5 दिवस जे ह्याच्यामध्ये चालतात, हे एक पर्वणी आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये. आणि अशा पद्धतीची होळी साजरी केली जाते. आता आमच्या गावामध्ये पारंपरिक होळी साजरी केली जाते. म्हणजे काय केलं जातं की ज्या शेणाच्या गौऱ्या असतात तर त्या शेणाच्या गौऱ्या थापल्या जातात. अशा 10 गौऱ्या टोपल्यामध्ये आम्ही घेतो आणि पारापाशी म्हणजे मारुतीच्या मंदिराजवळ तिथं नेऊन त्या 10 गौऱ्या टाकल्या जातात. प्रत्येक जण 10 गौऱ्या येताना घेऊन येतो आणि आपल्या 10 गौऱ्या तिथं ठेवून दुसऱ्याने टाकलेल्या ज्या गौऱ्या असतात त्यातल्या 5 गौऱ्या आपण घेऊन घरी जातो आणि घरी तिथं 5 गौऱ्यांची होळी केली जाते. हे असं आमच्या गावची परंपरा आहे पहिल्यापासून. म्हणजे आमच्या गावातील होळीला लाकडं वगैरे काही लावत नाहीत, काही नाही, फक्त गौऱ्यांची होळी असते. ते पण अशा पद्धतीने की 10 गौऱ्या आणायच्या आणि तिथं टाकायच्या आणि तिथल्या 5 गौऱ्या घेऊन माघारी जायचं, अशा पद्धतीचं. पण आता होळी जी आहे ती छोटी झालेली आहे. कारण पूर्वी कसं होतं की प्रत्येक घरामध्ये चुली होत्या आणि चुलीवर शेणाच्या गौऱ्याच चालायच्या. त्याच्यामुळे प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक शेतामध्ये प्रत्येक जण उडवा लावून ठेवायचा. त्याला उडवा म्हणायचो आम्ही. गौऱ्यांचा जे ढीग लावलेला असतो त्याला, ते प्रत्येकाकडे, कारण त्यावेळेस गॅस सिगडी वगैरे काहीच नव्हतं. त्याच्यामुळे काय व्हायचं की प्रत्येक घरातून गौऱ्या यायच्या. त्याच्यामुळे होळी खूप मोठी व्हायची. परंतु आता काय झालंय की गौऱ्या तर नाहीतच, परंतु होळीसाठी म्हणून मोजकी काही लोक आहेत तर ते खास होळीसाठी म्हणून 5-10 गौऱ्या लावून ठेवतात आणि होळीच्या दिवशी तिथं आणून ठेवतात. परंतु बाकी काही इतर लोक जे आहेत तर ते गौऱ्या पण करत नाही, तिथं आणत पण नाही. त्याच्यामुळे होळी एकदम छोटी झालेली आहे आणि एक आनंद असतो. लहानपणी मी सुद्धा त्या गौऱ्या घेऊन जायचो, 10 गौऱ्या घेऊन जायचो आणि 5 गौऱ्या तिथं ठेवून 5 माघारी घेऊन यायचो, अशा पद्धतीत चालायचं. आता खास माझा मुलगा जो आहे विश्वजित, त्याच्या आग्रहाखातर आईने 10 गौऱ्या शेतामध्ये लावून ठेवल्या होत्या खास ह्या होळीसाठी. बाकी गौऱ्या आपण कधी आता वापरतच नाही चुलीसाठी वगैरे. चुलच नाही तर गौऱ्या कुठून कशासाठी वापरणार आपण. तर त्यासाठी 10 गौऱ्या ज्या आहेत त्या लावून ठेवलेल्या होत्या. तो आता गौऱ्या आणून तो घेऊन जाईल आणि होळी साजरी होईल. आजची ही पारंपरिक होळी कशा पद्धतीने असते थोडक्यात तुम्ही बघा.